नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना जय श्रीकृष्ण, राधे राधे. तर पाहणार आहोत आपण स्त्रीच्या आयुष्याबद्दल. स्त्री जीवनाची खरी कहाणी, त्याग, सामर्थ्य आणि स्वाभिमान. स्त्रीचे आयुष्य एका सुंदर नदीसारखे असते. ती जन्माला येते तेव्हा वडिलांच्या घरात लाडकी मुलगी असते. लहानपणी आईवडिलांचे संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन स्वीकारत ती मोठी होते. त्यानंतर लग्न होऊन ती नव्या घरात प्रवेश करते. तेथे पती, सासू, सासरे, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारते. पुढे मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यासाठी जगते. वृद्धापकाळात अनेकदा मुलगा आणि सून यांच्या आधारावर जीवन जगावे लागते. हे अनेक स्त्रियांच्या आयुष्यात घडते. परंतु या प्रवासाचा अर्थ असा नाही की स्त्रीला स्वतःचे अस्तित्व नसते. उलट प्रत्येक टप्प्यावर ती प्रेम, संयम, त्याग आणि कर्तव्य यांचे उदाहरण बनते. तिच्या सहनशीलतेमुळेच अनेक कुटुंबे टिकून राहतात. ती स्वतःच्या इच्छा अनेकदा बाजूला ठेवते, पण आपल्या माणसांच्या आनंदातच स्वतःचा आनंद शोधते. प्रत्येक मुलगी लहानपणी खूप स्वप्न पाहते. तिला शिकायचे असते, मोठे व्हायचे असते, स्वतःच्या पायावर उभं राहायचे असते. तिच्या बाहुल्यांच्या खेळातही ती भविष्याची स्वप्ने रंगवत असते. पण प्रत्येक ठिकाणी अजूनही मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक केला जातो. मुलाला स्वातंत्र्य मिळते, तर मुलीला मर्यादा शिकवल्या जातात. हे करू नको, तिथे जाऊ नको, जास्त बोलू नकोस, अशी अनेक बंधने तिच्या आयुष्याचा भाग बनतात. तरीही ती हार मानत नाही. ती अभ्यास करते, मेहनत करते आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहते. तसे पाहिले तर शिक्षण हे स्त्रीचे सर्वात मोठे शस्त्र आहे. शिक्षित स्त्री फक्त स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवते. एका शिक्षित आई आपल्या मुलांना चांगले संस्कार देते. शिक्षित मुलगी कुटुंबाचा आधार बनते. शिक्षणामुळे तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ती कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळवते. ज्ञानामुळे स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचे धैर्य मिळते. म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळायलाच हवा. लग्न हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतो. ज्या घरात ती जन्मली, वाढली, जिथे तिने बालपण गेले, ते घर ती एका दिवसात सोडून अनोळखी घरात जाते. ती नवीन नाते स्वीकारते, नवीन जबाबदाऱ्या स्वीकारते आणि नवीन वातावरणात स्वतःला जुळवून घेते. हे काम सोपे नसते. प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना ती स्वतःच्या भावना अनेकदा दडपून ठेवते. स्त्रीच्या आयुष्यात संकटेही अनेक असतात. कधी आर्थिक अडचणी, कधी समाजाचे टोमणे, कधी अन्याय, कधी अपमान, कधी विश्वासघात, कधी नात्यांमधील वेदना. पण ती प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहते. वादळ किती मोठे असले तरी तरी पर्यंत जसा ठाम उभा राहतो, तशीच स्त्री संकटासमोर खंबीरपणे उभी राहते. स्त्रीने नेहमी स्वाभिमान जपला पाहिजे. त्याग करणे चांगले आहे, पण स्वतःचा आत्मसन्मान गमावणे योग्य नाही. जो स्वतःचा आदर करतो त्याचा समाज आदर करतो. स्त्रीने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. अनेक स्त्रिया डॉक्टर, अभियंता, वैज्ञानिक, सैनिक, न्यायाधीश, पोलीस अधिकारी, उद्योजिका, राजकारणी आणि अंतराळवीर म्हणून जगभर नाव कमवत आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, तर अनेक वेळा त्यांच्यापेक्षाही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. हे सिद्ध करते की संधी मिळाल्यास स्त्री कोणतीही शिखर गाठू शकते. सर्रास अनेक स्त्रिया संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगतात, पण स्वतःसाठी जगणेही तितकेच आवश्यक आहे. स्वतःचे आरोग्य, स्वतःची स्वप्ने, स्वतःचा आनंद, स्वतःचा आत्मविश्वास हे सर्व महत्त्वाचे आहे. स्वतः आनंदी असाल तर इतरांना आनंद देऊ शकाल. कधी आयुष्यात अपयश येईल, लोक टीका करतील, तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण लक्ष ठेवा, अपयश म्हणजे शेवट नसतो, तो पुढील यशाची पायरी असते. मग स्त्री कोणत्याही पदावर असो, गृहिणी असो, शेतकरी असाल, शिक्षिका असाल, कामगार असाल, व्यावसायिक असाल, विद्यार्थिनी असाल, आई असाल, तुमचे योगदान अमूल्य आहे. जग चालते कारण स्त्री प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे निभावते. लोक तुमची किंमत ओळखत नसतील तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. लोकांनी साथ सोडली तरी स्वतःची साथ सोडू नका. अंधार कायम राहत नाही, संकटे कायम राहत नाहीत, वेदना कायम राहत नाहीत, पण धैर्य, आत्मविश्वास आणि मेहनत कायम तुमची साथ देतात. स्त्री तुझी कहाणी ही अश्रूंनी सुरू होऊन हास्याने संपणारी नाही. ती प्रत्येक दिवस नवा संघर्ष स्वीकारून नव्या आशेने जगण्याची कहाणी आहे. तू घराची ओळख आहेस, कुटुंबाचा श्वास आहेस आणि समाजाच्या प्रगतीची दिशा आहेस. स्वतःला कधीही कमकुवत समजू नकोस. तुझ्या अंतःकरणात
अपार शक्ती आहे. संकटे येतील, परीक्षा होतील, काही जण तुला कमी लेखतील, पण तुझ्या धैर्यापुढे प्रत्येक अडथळा लहान आहे. स्त्री ही फक्त नात्यांची जबाबदारी नाही, तर स्वप्नांची शिल्पकार आहे. ती फक्त घर सांभाळत नाही, तर संपूर्ण समाज घडवत असते. तिचा सन्मान म्हणजे मानवतेचा सन्मान, तिचे शिक्षण म्हणजे भविष्याचा प्रकाश, तिचा स्वाभिमान म्हणजे राष्ट्राची ताकद. म्हणून प्रत्येक स्त्रीचे स्वतःवर विश्वास ठेवा. स्त्रीने स्वतःची स्वप्ने जपावी, शिक्षणाला कवटाळावे, अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहावे आणि जगाला दाखवून द्यावे की मी अबला नाही, मी सबला आहे, मी हार मानणारी नाही, मी इतिहास घडवणारी आहे.